नमस्कार, मी पंजाब डक. राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आजपासून राज्यातला पाऊस चांगला वाढत जाणार आहे. हे पाऊस चांगला 30 तारखेपर्यंत 30 जुलैपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पडत राहणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. सांगायचं झालं तर राज्यात काही भागामध्ये जास्त पाऊस पडणार आहे. तर तुम्हाला सांगू इच्छितो, नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती या पट्ट्यामध्ये काय होणार आहे, एक लो प्रेशर चक्रीवादळ जात असल्यामुळं त्या 4 जिल्ह्यामध्ये खूप मुसळधार ते अतिमुसळधार हेवी टू हेवी रेन होणार आहे. चांगला 300 ते 400 मिलीमीटर तिकडे पाऊस पडू शकतो. म्हणून हा अंदाज नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती त्या शेतकऱ्यांनी लक्ष द्यायचा. त्याच्यानंतर परत महाराष्ट्रामध्ये आणखी एका ठिकाणी पाऊस पडणार आहे. महाबळेश्वरकडे जवळपासनं हेवी टू हेवी म्हणजे खूप मोठा पाऊस होणार आहे. 400 ते 500 मिलीमीटर पाऊस त्या ठिकाणी होऊ शकतो. तर त्या ठिकाणी पाऊस झाल्याच्या नंतर कोयना जे धरण आहे ते आता भरू शकतंय. म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा. कारण की महाबळेश्वरवर पाऊस पडणार आहे, त्याच्यामुळे त्याचं पाणी कोयनाकडे जाते, म्हणून ते कोयना धरण भरू शकतंय. म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर राज्यातलं परिस्थिती बघितलं तर मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा झालं, लातूर जिल्हा झालं, बीड जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा झालं, जालना जिल्हा, संभाजीनगर या इथं काल देखील आज देखील पाऊस पडला. आणि आणखीन जवळपास 30 तारखेपर्यंत असा दररोज वेगवेगळ्या भागात काही काही ठिकाणी जोराचा पाऊस पडणार, कुठं रिमझिम पडणार, कुठं पेंडोलता पडणार. म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात यायचा. पश्चिम महाराष्ट्रात देखील काय होणार आहे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, त्याच्यानंतर अहिल्यानगर तिकडं देखील काय होणार आहे, हे जवळपास 30 तारखेपर्यंत 30 जुलैपर्यंत म्हणजे आज 19 ते 30 आणखीन 10-11 दिवस असा दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडत राहणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. त्याच्यानंतर इकडे उत्तर महाराष्ट्राकडं नंदुरबार जिल्हा झालं, धुळे जिल्हा झालं, नाशिक जिल्हा झालं, त्याच्यानंतर अहिल्यानगर, इकडं संभाजीनगर ह्या पट्ट्यामध्ये देखील काय होणार आहे की तिकडे देखील असा म्हणजे 19 तारखेपासून ते 30 जुलैपर्यंत असा दररोज वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. मुंबई पुण्याला देखील जोराचा पाऊस सुरू राहणार आहे. म्हणून हे देखील लक्षात यायचं. पण कोकणपट्टी आणि घाटमाता परिसर मात्र 19 तारखेपासून ते 27 तारखेपर्यंत खूप जोराचा पाऊस पडणार आहे घाटमाता आणि कोकणपट्टीकडे. म्हणून ही अंदाज त्या शेतकऱ्यांना लक्षात यायचा. तसेच नांदेड जिल्हा, हिंगोली जिल्हा, परभणी जिल्ह्यातला काही भाग तिथं, त्याच्यानंतर धाराशिव, लातूर त्या आणि बीड जिल्ह्यात जे भाग वंचित राहिला आहे त्या ह्या 5-6 दिवसामध्ये ज्या भागात पाऊस नाही पडलेला तिथं पडून जाईल आणि त्या भागातील शेतकऱ्याची पेरणी होणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. सांगायचं झालं तर राज्यात जवळपास आणखीन 30 तारखेपर्यंत 30 जुलैपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडत राहणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. पण राज्यात मात्र 19 जुलै ते 26 जुलै त्यानंतर इकडं नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती त्या परिसरामध्ये त्या 4 जिल्ह्यामध्ये काही काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होणार आहे. म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांनी लक्षात यायचा. आणि इकडं महाबळेश्वरकडे एक देखील खूप मोठा पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर कोकणपट्टी घाटमाळ्यात देखील पाऊस चांगला पडणार आहे. म्हणून त्या शेतकऱ्यांनी देखील अंदाज लक्षात यायचा. तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक तिकडे देखील आज 19 तारखेपासून 26 तारखेच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या पिकाला जीवदान ठरणार आहे. म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. आणि त्याच्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आज 19 तारखेपासून ते 26 तारखेच्या दरम्यान दररोज पाऊस वाढत जाणार आहे, सगळीकडे पडत जाणार आहे आणि सगळ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यामध्ये पडणार आहे. म्हणून त्यांनी देखील हा अंदाज लक्षात यायचा.